नागपुरातल्या उमरेडमध्ये एका घरावर अचानक एक धातूचा तुकडा पडला। हा तुकडा नेमका आला कुठून, तो अवकाशातून कोसळला का, तो नेमका तुकडा उमरेडमध्येच कसा पडला, असे अनेक सवाल आता उपस्थित झालेत। नेमकं काय घडलंय बघूया। नागपुरात थेट आकाशातून पडला धातूचा तुकडा। सॅटेलाइटचा भाग कोसळला उमरेडमधील घरावर। पहाटे घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ। नागपूरकरांची सकाळ उजाडली तीच एका अजब बातमीनं। न भूतो न भविष्यती अशी एक अद्भुत घटना नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड भागात घडली। उमरेडच्या कोसे लेआउट परिसरात शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास धातूचा एक मोठा तुकडा अमेय बसेशंकर यांच्या घरावर पडला। हा तुकडा पडल्यावर पहाटे परिसरात स्फोटाचा मोठा आवाज झाला। त्यानंतर परिसरातील स्थानिक घाबरून घराबाहेर पडले। आजूबाजूला शोध घेतल्यावर अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या छतावर हा भला मोठा धातूचा तुकडा कोसळल्याचं दिसलं। हा तुकडा थेट अवकाशातून कोसळला असावा आणि तो एखाद्या सॅटेलाइटचा भाग असावा असा अंदाज वर्तवण्यात आला। आकाशातून पडलेला हा धातूचा तुकडा 50 किलो वजनाचा होता। जवळपास 10 ते 12 मिलीमीटर जाड आणि 4 फूट लांब असा हा धातूचा तुकडा आहे। धातूच्या तुकड्याच्या माऱ्यानं भिंतीचा काही भागही कोसळला। हा धातूचा तुकडा छतावर कोसळला तेव्हा गरम होता असं स्थानिकांना आढळलं। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। आम्ही 4 वाजता काही आवाजाला स्फोटचा नाही का, 4 वाजता तर आम्ही खाली येऊन बघितलं का वरती येऊन बघितलं, काही तसं काही दिसलं नाही। खालचीच गोष्ट मग 5 मिनिटानंतर दुसरा स्फोट चालू झाला। आम्ही काही वर काही आलं नाही। आम्ही मग बाकी आजूबाजूचं परिसर बघितलं, तसं काही दिसलं नाही। मग काकाजींनी सांगितलं, विष्णू मडावी नाही का, त्यांनी सांगितलं का तुमच्या घरी काही लोखंडी काही वस्तू काही दिसत आहे। आम्ही वरती येऊन बघितलं तर याला हात पण लावून गरम दिसला मला। हा जवळपास 4-4.25 फुटाचा एक लोखंडी पत्रा, अतिशय हेवी असा लोखंडी पत्रा त्यांच्या स्लॅबवरती येऊन पडला आणि तो एवढ्या स्पीडने आकाशातनं आला की 9 इंचीची दिवाल सुद्धा त्यांनी तिथे तोडलेली आहे आणि पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या विटाचे तुकडे आणि असा भयंकर असा प्रकार आज पहिली वेळ बघायला मिळालेला आहे। प्राथमिक तपासात आकाशातून कोसळलेला हा धातूचा तुकडा एखाद्या सॅटेलाइटचा भाग असल्याची प्राथमिक माहिती पुढे येते। स्थानिकांनी सकाळीच हा धातूचा तुकडा पोलिसांच्या हवाली केला। आता हा धातूचा तुकडा पुढील तपास आणि अभ्यासासाठी पाठवला जाणार आहे। त्यानंतरच कळू शकेल की खरंच हा धातूचा तुकडा थेट हजारो किलोमीटर उंचावरून अवकाशातून कोसळला का ते। मात्र हा तुकडा पहाटेच्या वेळी सगळे झोपेत असताना कोसळला। जर दिवसा अशी घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता, जो अनर्थ तूर्तास टळला। आता तपासातून कोणती नवी माहिती समोर येतेय हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर।